सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती व सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटनेच्या वतीने सोमवारी नूतन महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, गटनेते वहिदा बानो शेख यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमानंतर कामगार संघटनांच्या वतीने महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आले। यामध्ये थकीत महागाई भत्ता, पेन्शन देणे, रोजंदारी व कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करणे, RCH, केडर, लिंक वर्कर, नर्सेस, ANM, PHN तसेच बालवाडी सेविकांना कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे आणि परिवहन उपक्रमातील प्रलंबित अनुकंपा प्रकरणे निकाली काढण्याच्या मागण्या करण्यात आल्या। याशिवाय रोजंदारी कामगारांना पेन्शन देणे, आरोग्य निरीक्षक व फिरते काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाहन भत्ता वाढवणे, वाढत्या उन्हामुळे स्वच्छता कामगारांच्या कामाच्या वेळेत कपात करून पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली। या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत महापौर विनायक कोंड्याल यांनी लवकरच आयुक्तांसोबत बैठक घेऊन कामगारांच्या प्रश्नांवर योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे सांगितले। यावेळी कामगार संघटना कृती समितीचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते। या ठिकाणी आमच्यावर आहे ते आम्हाला या ठिकाणी मान्य आहे। तसेच या कार्यक्रमाला सर्व संघटनेचे पदाधिकारी कृती समितीचे मी या ठिकाणी सर्वप्रथम सोलापूर कामगार संघटना कृती समितीचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। या संघटनेचे सर्व पदाधिकारी अशोकरावजी जानराव साहेब असतील, शशी शिरसटजी असतील, बाली मेंढपू असतील, प्रदीपजी जोशी सर असतील, अजय क्षीरसागर असतील, नेमराज जोडी थोर असतील, बाबासाहेब क्षीरसागर असतील, अनिलजी जगताप असतील, यांना सर्वप्रथम या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचा या ठिकाणी मान सन्मान केला, तर कामाची ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आम्हाला एक व्यासपीठ निर्माण करून दिला। अनेक प्रश्न या ठिकाणी सोलापूर शहराचे कामगार संघटनेचे आहेत, त्यात आपले बिगारींची समस्या, कामगारांची समस्या, अनेक समस्या आहेत। त्यामध्ये मी माझं भाग्य समजतो की मी महापौर झालो आणि झाल्यानंतर माझा पहिला दिवस त्यागमूर्ती रमाई आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त माझं या ठिकाणी कामाची सुरुवात झाली। मी स्वतःला माझं भाग्यवान समजतो। अनेक या ठिकाणी विषय जानराव साहेबांनी या ठिकाणी मांडले। 449 मधील जे आपले 249 मधले जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। त्या प्रश्नाला या ठिकाणी निश्चित आपण वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी काम करूया। आज तुम्हाला माहिती आहे प्रशासन होतं, 4 वर्ष तुम्ही एकदम हालाकीचे काढले, पण आता काय काळजी करू नका, मी देखील तुमच्यातलाच आहे। मी देखील चाळीतून या ठिकाणी महापौर झालेला आहे। बरेच कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ते मला ज्ञात आहेत। निश्चित सोलापूरच्या सौंदर्यामध्ये आपला सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे आणि हे सत्य आहे। कारण का सकाळ सकाळी तुम्ही सर्वजण कष्ट करून हे सोलापूरच्या वैभवात भर पाडण्यासाठी तुम्ही अनेक लोक या ठिकाणी जे सोलापूरकर झोपलेलं असतं, पण तुम्ही अनेक महिला असतील, पुरुष असतील, सोलापूरच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तुम्ही बाहेर निघता आणि शहराची प्रथम या ठिकाणी काळजी घेता सर। आणि अनेक प्रश्न तुमचे प्रलंबित आहेत, त्यात आम्हाला सर्वप्रथम मी महापौर आहे, माझ्यावर जबाबदारी मला माहिती आहे। मेडिक्लेमचा या ठिकाणी आपल्याला विषय आहे, कारण का आताच काकांनी सांगितलं की आज 8 दिवस झाले 2 ते 2.5 लाख रुपये या ठिकाणी बिल झालंय, पण आपल्याच एक संघटनेमध्ये एक पदाधिकारी यांचं बिल या ठिकाणी 2.5 लाख रुपये झालं, आपण त्या ठिकाणी मेडिक्लेम तर करू शकत नाही। निश्चित महानगरपालिकेच्या वतीने आपण मेडिक्लेमचे जे काही प्रश्न असतील आपण या ठिकाणी मार्गी लावू असं मी ठिकाणी शब्द देतो। आणि सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयामध्ये मी संचालक असल्या कारणाने त्या ठिकाणी माझी जबाबदारी आहे। त्या बिलामध्ये 25% हे बिल कमी करायचं या ठिकाणी मी ग्वाही देतो, कारण का अनेक कामगारांचे या ठिकाणी प्रश्न आहेत। 849 रोजंदारी, ते रोजंदारीचा जो विषय आहे त्यातले काही लोक कायम झाले, त्यांच्या देखील या ठिकाणी आपण प्रश्न आहेत आणि मेडिक्लेमचे प्रश्न आहेत, पेन्शनधारकांचे प्रश्न आहेत, परिवहनचं या ठिकाणी विषय आहे, परत लाड पागे कमिटीचे या ठिकाणी जे काही आपल्या अजून वेटिंगवर काही लोक आहेत त्यांना देखील आपल्याला ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे। निश्चित आम्ही उद्यानंतर परवा या ठिकाणी एक बैठक लावणार आहेत। अनेक प्रश्न जे काही तुमचे आहेत आपण या ठिकाणी प्रशासनासमोर आपण मांडून त्याचा मधला जो समन्वय आहे आपल्याला हे काढून आपण जे काय आपल्या हातून शक्य आहे आणि जे काय आपल्याला करावं लागणार आहे ते पूर्ण, मग जर काय राहिलं राज्य शासनाकडे पाठपुरावा असेल, ठराव असतील, हे निश्चित आपण या ठिकाणी करू। आणि आपल्या अनेक अडचणी आहेत आम्हाला मान्य आहे, ते त्याला सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न तर करणारच आहे,
आणि त्याला आपण मान्यताही देखील जर काही कुठं आली तर आपण देऊया असं मी या ठिकाणी बोलतो. त्याचं मरण जरी झालं, त्याच्या मरणानंतर सुद्धा म्हणजे जन्मापासून मरणाच्या नंतर सुद्धा त्याची सेवा करणारे हे आमचे सगळे कर्मचारी आहेत. आणि जन्माला जावं लागतंय बाळंतपणाला महापालिकेच्या दवाखान्यात, तिथं आम्ही सेवा करतोय. मयत झाल्याच्या नंतर त्याची विल्हेवाट लावायला सुद्धा स्मशानभूमीमध्ये आमचे सेवक असतात, ते त्याची सेवा करतात. अशा पद्धतीनं जन्मल्यापासून मरेपर्यंत नागरिकांची सेवा करणारे आमचे सगळे कामगार कर्मचारी बंधू आणि भगिनीनो, आपण मान्य महापौर, मान्य पक्षनेते, मान्य उपमहापौर, मान्य स्थायी समिती चेअरमन हे सगळे या ठिकाणी आहेत. हे सहजासहजी आलेले नाहीत. प्रत्येकाने आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये संघर्ष केलेला आहे. त्याला कामाचा कुठला अनुभव नाही असं म्हणताच येणार नाही. आज आम्ही पाहिलं, कोंढाल साहेबांच्याकडे पाहिलं तर ते स्वतः इतके अनुभवी आहेत की 4-4 टर्म ते नगरसेवक झाले, स्थायी समिती चेअरमन झाले, अनेक पदं त्यांनी भोगली, अनुभव आहेत. आमचे पक्षनेते नरेंद्र काळे साहेब यांना सुद्धा काही नवीन अनुभव नाही, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि मी त्यांचं कौतुक यासाठी करतोय की ज्या वेळेला आमचे प्रश्न घेऊन इथं सुटत नाहीत प्रश्न, त्यावेळेला कामगार संघटनेला आम्हाला सोबत घेऊन मंत्रालयात तुम्ही 2 वेळा आमच्या बैठका लावल्या. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे महापौर विनायकदादा कोंडाल, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, आमच्या स्थायी समिती चेअरमन रंजिताताई काकोते, आमच्या विरोधी पक्ष गटनेता, उपस्थित असलेले नूतन नगरसेवक, नगरसेविका, कामगार संघटनेचे सर्व कामगार वर्ग, पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, त्यांना प्रथम नमस्कार करते. आणि ज्या तुम्ही आपल्या कामगार संघटनेच्या ज्या अडचणी सांगितल्यात त्या सर्व आम्ही पूर्ण टीम मिळून त्या पूर्ण करू अशी ग्वाही देते. आणि इथे आलेले जे तुम्ही मेडिकलचं वगैरे काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की आम्ही सर्व टीमवर्क मिळून त्या पूर्ण करू. आणि तुम्ही बोलून जो आमचा एवढा मोठ्या प्रमाणात मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि आलेल्या त्या माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते.